आत्मचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 21 डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार। बघा, अत्यंत महत्त्वाचा दिवस। खरं तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी, माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि प्राप्त लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आणि या महिन्यामध्ये येणारा प्रत्येक गुरुवार हा विशेष महत्त्वाचा मानला जातो। बघा, या महिन्यामध्ये आपण प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीची उपासना करतो। व्रत, वैकल्य, आराधना या अत्यंत शुभ आणि महत्त्वाच्या गोष्टी आपण गुरुवारी करत असतो। खरं तर मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा हा गोमातेची सेवा करण्यासाठी, भगवान श्री विष्णूंची सेवा करण्यासाठी आणि त्याच सोबत अन्नपूर्ण मातेची सेवा करण्यासाठी हा महिना जो आहे तो विशेष महत्त्वाचा आहे। बघा, या महिन्यामध्ये माता लक्ष्मी सोबत आपल्याला अन्नपूर्ण मातेची, भगवान श्री विष्णूंची, गोमातेची ही सेवा तितकीच करायची आहे। खरं तर या महिन्यात तुम्ही या चौघांचेही आशीर्वाद प्राप्त केले तर तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक जी प्रगती आहे ती झपाट्याने व्हायला सुरुवात होईल। तुमच्यावरती अगदी 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होईल। साक्षात तुमच्या घरामध्ये देवांचा साथ राहील आणि तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील। बघा, आजचे बरेचसे उपाय मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या गुरुवारचा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। आज प्रत्येकाला आपल्या घरामध्ये असलेली जी अन्नपूर्ण माता आहे या अन्नपूर्ण मातेला ही एक वस्तू अर्पण करायची आहे, जी वस्तू अर्पण केल्याने आपलं जे भाग्य आहे ते भाग्य चमकायला लागेल। घरामध्ये किंवा आयुष्यात असलेले जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपायला लागेल। कितीही मोठी गरिबी असेल ती गरिबी कुठेतरी कमी व्हायला लागेल। आर्थिक तंगी कुठेतरी कमी होईल। जिथे जिथे पैशांची चणचण होते किंवा पैशांचे खूप प्रॉब्लेम होते ते सगळे प्रॉब्लेम सुटून घरामध्ये चहूबाजूनी पैसा यायला लागेल। घरामध्ये धन धान्य या प्रत्येक गोष्टीमध्ये बरकत येईल। खरं तर अन्नपूर्ण माता ही ज्या घरामध्ये असते त्या घरातील कोपरा आणि कोपरा धनधान्याने भरलेला असतो। फक्त ती मूर्ती आणून चालत नाही तर तिला जागृत ठेवणं ही खूप महत्त्वाचं आहे। नुसती मूर्ती आणल्याने ती ठेवली तर लाभ होणार नाही। तिची विधियुक्त प्रत्येक शुक्रवारी किंवा महिन्यातून पौर्णिमेला 1-2 वेळा तरी तुम्हाला तिला अभिषेक घालायचा आहे, तिच्या काही सेवा करायची आहे, तरच ती आपल्या घरात जागृत राहील। आणि जेव्हा ती आपल्या घरात जागृत राहील तेव्हा आपल्या घरामधील दारिद्र्य हे संपत जाईल। बघा, आज आपल्याला काय करायचं, दिवसभरात तुम्ही कधीही करू शकतात, सकाळ दुपार संध्याकाळ कधीही। तुम्हाला तुमची आता समजा पूजा झाली असेल किंवा सायंकाळी तुम्ही पूजा करणार असाल तर ही पूजा झाल्यानंतर केलात तरीही चालेल। एक छोटंसं ताम्हण घ्यायचं आहे किंवा एक छोटी स्टीलची प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये अन्नपूर्ण मातेची मूर्ती तुम्हाला ठेवून द्यायची आहे। त्यानंतर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे। या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध घालायचं आहे, थोड्याशा फुलांच्या पाकळ्या घालायच्या आहेत, थोडी हळद घालायची आहे आणि थोडेसे तांदूळ घालून तुम्हाला हे सर्व मिक्स करायचं आहे। मिक्स केल्यानंतर हे पाणी अन्नपूर्ण मातेवरती अर्पण करत तुम्हाला तिला जलाभिषेक घालून घ्यायचा आहे। त्यानंतर अन्नपूर्ण मातेची जी मूर्ती आहे ती स्वच्छ तुम्हाला पुसून घ्यायची आहे। पुसल्यानंतर तुम्हाला एक छोटीशी वाटी किंवा ज्यामध्ये तुम्ही ही नेहमी मूर्ती ठेवता तर तीच वाटी घ्या। दुसरी नवीन कोरी करकरीत असेल ती घेतली तरीही चालेल। या वाटीमध्ये तुम्हाला एक हळद कुंकवाचा स्वस्तिक काढायचा आहे। हळद कुंकवाचा स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकवरती तुम्हाला 2 ते 4 लवंग, ज्या अख्ख्या फुलवाल्या लवंग असतात, ह्या अख्ख्या लवंग तुम्हाला ठेवून द्यायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला ही अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवून द्यायची आहे। ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। समजा तुम्ही देवघराच्या समोर हा उपाय करत आहात किंवा जिथे माता लक्ष्मीचं जिथे तुम्ही व्रत करत आहात तर त्या व्रताच्या समोर तुम्ही हे करत असाल, तिथे समजा दिवा प्रज्वलित केलेला आहे तरीही चालेल। फक्त जो दिवा तुम्ही प्रज्वलित केलेला आहे किंवा करत आहात त्यामध्ये तुम्हाला 2 लवंग आणि चिमूटभर हळद घालायची आहे। ठीक आहे। कुठलाही दिवा असेल तरीही चालेल, फक्त त्यामध्ये तुम्हाला 2 लवंग आणि चिमूटभर हळद घालायची आहे। आता ही जी मूर्ती आहे ही मूर्ती तुम्ही प्लेटमध्ये ठेवून दिली किंवा त्या वाटीमध्ये लवंगांवरती ठेवून दिली। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला अख्ख्या फुलवाल्या पुन्हा 7 लवंगा घ्यायच्या आहेत। अख्ख्या फुलवाल्या 7 लवंगा आणि या 7 लवंगा एका मुलायम किंवा ज्याला आपण मोदी धागा म्हणतो किंवा ज्याला रेशमी धागा म्हणतो, लाल धागा म्हणतो, लाल
पिवळा कलावा म्हणतो, तर या धाग्यामध्ये या 7 लवंगा तुम्हाला गुंफायच्या आहेत. म्हणजे एक एक गाठीमध्ये एक लवंग, दुसऱ्या गाठी जसं गजरा कसा बनवतो आपण, हार बनवतो, त्याच पद्धतीने तुम्हाला एक छोटासा या लवंगांचा 7 लवंगांचा एक हार बनवायचा आहे. त्यानंतर हा हार तुम्हाला अन्नपूर्ण मातेच्या गळ्यामध्ये घालायचा आहे, अन्नपूर्ण मातेला अर्पण करायचं आहे. त्यानंतर अन्नपूर्ण मातेला तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे. हळद कुंकू अर्पण करून झालं की त्यानंतर मग तुम्हाला एक छोटीशी प्लेट किंवा एक छोटासा असा द्रोण वगैरे घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घालायचे, एक मुठभर तांदूळ, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे कुंकू आणि त्याच्यासोबत घालायचं आहे हळद. ठीक आहे, कुंकू आणि हळद घालायचं आहे आणि ते तांदूळ जे आहे ते कुंकू हळदीमध्ये पूर्ण तुम्हाला मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर या उजव्या हाताच्या जी 5 बोटं आहेत, तर या 5 बोटांनी तुम्हाला अन्नपूर्ण मातेवरती हे जे कुंकू आणि हळदीचे जे तांदूळ आहे ते तुम्हाला अर्पण करायचे. प्रत्येक वेळी अर्पण करत असताना तुम्हाला अन्नपूर्ण मातेचा ओम अन्नपूर्ण देवताय नमः, ओम अन्नपूर्ण देवताय नमः या मंत्राचा कंटिन्यू तुम्हाला जप करत राहायचा आहे. तिच्या खांद्यापर्यंत येतील इतके तांदूळ तुम्हाला तिला अर्पण करायचे आहेत. तांदूळ अर्पण करून झाले, तुमची इच्छित मनोकामना तिला सांगायची आहे. मनोकामना सांगून झाले की त्यानंतर जो तुम्ही दिवा लावलेला आहे तो दिवा तिला ओवाळायचा आहे. अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे. आणि ही जी मूर्ती आहे ही मूर्ती देवघरामध्ये किंवा जिथे तुम्ही आजचं जे व्रत मांडलेलं आहे तिथे, किंवा जे तुमचं स्वयंपाकघर आहे स्वयंपाकघराच्या ईशान्य कोपऱ्याला तुम्हाला ही अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवून द्यायची आहे. बघा 7 दिवस म्हणजे पुढचा गुरुवार येईपर्यंत, ठीक आहे, पुढचा गुरुवार येईपर्यंत ही जी मूर्ती आहे ही अशीच याच तांदळामध्ये ठेवायची आणि जे तुम्ही लवंगांचा तिला हार घातलेला आहे तो देखील तुम्हाला काढायचा नाहीये. ठीक आहे, जेव्हा पुढचा गुरुवार येईल तर त्या दिवशी काय करायचं, या मूर्तीच्या खालचे जे तांदूळ आहेत ते तांदूळ तुम्हाला काढायचे आहेत आणि हे तांदूळ पशु पक्ष्यांना वगैरे तुम्हाला खाऊ घालायचे आहेत. त्यामध्ये तुम्ही जो लवंगांचा हार अन्नपूर्ण मातेला अर्पण केला होता तो लवंगांचा हार तुम्हाला बाजूला काढायचा आहे. तो एखाद्या छोट्याशा डब्बीमध्ये तुम्हाला घ्यायचा आहे. एक छोटीशी डब्बी घ्या, प्लास्टिकची वगैरे असली तरीही चालेल, किंवा लाल रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला तो जो हार आहे तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे. त्याला एक गाठ मारायची आहे, डब्बी असेल तर डब्बीचं झाकण लावायचं आहे आणि घरामध्ये जिथे गव्हाचा अन्नधान्यांचा साठा असतो तर त्या अन्नधान्याच्या साठ्यामध्ये तुम्हाला ही जी डब्बी किंवा ही जी पोटली आहे ती तुम्हाला ठेवून द्यायची आहे. बघा लवंग ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी गोष्ट आहे. लवंग जिथे असतं तिथे माता लक्ष्मी ही असदृश्य रूपाने प्रगट झालेली असते. त्याच्या वासानेच माता लक्ष्मी त्या ठिकाणी आकर्षित होते. लक्ष्मी प्राप्तीच्या, धनप्राप्तीच्या प्रत्येक उपायांमध्ये आपण लवंगांचेच उपाय करत असतो. जेव्हा तुम्ही मार्गशीर्षातील दुसऱ्या गुरुवारी लवंगांचा असा उपाय कराल तेव्हा लक्षात घ्या माता लक्ष्मी साक्षात तुमच्या घरामध्ये वास करेल. माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड प्रसन्न राहील. तुमच्या घरामध्ये जी दरिद्री आहे ती दरिद्री कुठेतरी संपत जाईल. घरामध्ये बरकत यायला सुरुवात होईल. अन्नधान्याचा कधीही तुटवडा पडणार नाही. पैशांचे मार्ग मोकळे होतील. घरामध्ये पैसा, सुख, समृद्धी, ऐश्वर, शांती या सर्वांचीच प्राप्ती होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, जास्त काहीच नाहीये. प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.